भाजप आमदार अमित साटम आपल्यासोबत आहेत. अमितजी, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची वेगवेगळी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. रवींद्र वायकर नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत आले आणि त्यांचंही नाव चर्चेलं जात आहे. अशी माहिती मिळते की स्थानिक भाजप पदाधिकारी नाराज आहेत, त्यांना तिकीट दिली तर नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळू शकते अशी माहिती समोर येते. नेमकं काय? उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, तो कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही चिन्हावर लढणार असेल, त्याला 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी महायुतीचे सर्व कार्यकर्ते मेहनत करून निवडून देणार आहेत. खासगीमध्ये कार्यकर्ते भाजपचे बोलतायत की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना सोबत आता घेतलंय, तसे उमेदवार आम्हाला नकोत, अशी चर्चा जी आहे ती कुठेतरी दबक्या आवाजात सुरू झालेली भाजप कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते. मी मगाशी सुद्धा म्हटलं की महायुतीचा जो उमेदवार या ठिकाणी पक्षश्रेष्ठी महायुती ठरवेल, तो शेवटी संसदेमध्ये जाऊन नरेंद्र मोदीजींच्या नावाचा हात वर करणार आहे. शेवटी नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री करण्याकरता जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी महायुतीचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करून, घाम गाळून आणि मेहनत करून निवडून देणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती की उत्तर पश्चिमवरती भाजप सुद्धा दावा करेल. तुमच्या नावाची सुद्धा काही दिवस चर्चा झाली. भाजपचा दावा अजून कायम आहे का या जागेवरती? दावा वगैरे ठेवण्याचा काही विषय नसतो. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा उमेदवार आला, तो कुठल्याही चिन्हावर जरी लढला, शेवटी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा करण्याकरता तो लढणार आहे नरेंद्र मोदीजींना, आणि संसदेमध्ये जाऊन नरेंद्र मोदीजींच्या नावाचा हात वर करणार आहे. त्यामुळे तो कुठल्या चिन्हावर लढणार आहे, कमळवर लढणार आहे, धनुष्यबाणावर लढणार आहे, घड्याळावर लढणार आहे, याचं काही महत्त्व नाही. नरेंद्र मोदीजींचा फोटो आणि विकसित भारताचं स्वप्न मनामध्ये ठेवून तो उमेदवार लढेल. आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा असेल तो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. तो कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही चिन्हावर जरी लढला तरी 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी या ठिकाणी तो निवडून येईल. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. बाबत अशा काही तक्रारी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत का? कारण स्थानिक कार्यकर्ते धुसफूस करत आहेत किंवा बोलतायत खासगीमध्ये. तुमच्याकडे काय अशा तक्रारी आल्यात की तो उमेदवार नकोय आपल्याला? माझ्यापर्यंत अशा कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. काल गजानन कीर्तीकर यांनी एक विधान केलं आणि त्यामुळेच महायुतीमध्ये गोंधळ आहे हे समोर दिसलं, किंवा अशा चर्चा सुरू झाल्या, कारण त्यांचं जे वक्तव्य जे आहे ते समोर आलं. त्या वक्तव्याबद्दल तुम्ही काय म्हणा? मला असं वाटतं की कुठेतरी देशप्रेमापेक्षा जास्त पुत्रप्रेम जे आहे ते वरचढ झालेलं दिसून येतं आहे, आणि त्यामुळे संभ्रमावस्था तयार करणारी वक्तव्य कुठेतरी कीर्तीकर साहेब करतायत. आमची त्यांना विनंती आहे की पुत्रप्रेमापेक्षा वर येऊन त्यांनी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी या देशाच्या हितामध्ये आमच्याबरोबर मैदानामध्ये उतरावं आणि महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं. आणि जोपर्यंत ईडीचा विषय आहे असा आहे की अमोल कीर्तीकर यांना फोर्स 1 मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनी पगारावरती 75,000 रुपये महिना 2019मध्ये ठेवलं, परंतु पगार त्यांनी घेतलाच नाही. एप्रिल 2020मध्ये 75,000चा पगार 3 लाख रुपये झाला, तोही पगार त्यांनी घेतला नाही. त्या कंपनीला खिचडीची कंत्राटं मिळाल्याच्या नंतर 95 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले. त्याच्याबद्दल ईडीने त्यांना समन्स पाठवलं आहे, त्याचं स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते त्यांनी ईडीला द्यावं. आणि त्यांना जर असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते आहे, तर या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, या देशामध्ये कोर्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अपील करावं. उगाच त्याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ईडीचे समन्स अमोल कीर्तीकरचे हा वेगळा विषय आहे, आणि गजानन कीर्तीकर साहेबांनी केलेली स्टेटमेंट हा वेगळा विषय आहे. कुठेतरी कीर्तीकर साहेब त्या 2 गोष्टी मिक्स करत आहेत. त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे, संभ्रमावस्था तयार करणारी वक्तव्य त्यांनी करू नयेत. त्यांनी असंही म्हटलं की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला मी त्यांचा प्रचार करेल. एकीकडे ते असं बोलतायत, तर दुसरीकडे ज्या चौकशा लावल्यात त्या चुकीच्या आहेत असंही बोलतायत. त्या दोन्ही वाक्य जे आहेत ती वेगवेगळी विधानं करताना पाहिजे. म्हणूनच आमची त्यांना अशी विनंती आहे की ते जे म्हणतायत की महायुतीच्या उमेदवाराचा मी प्रचार करेन, त्यांची कृती आणि त्यांचं वक्तव्य हे मॅच झालं पाहिजे. ते कुठेतरी मॅच होताना दिसत नाही आहे.
त्यामुळे त्यांनी ते जशा प्रकारची वक्तव्य करत आहे तशाच प्रकारची कृतीही त्यांनी करावी आणि महायुतीच्या उमेदवाराला पोषक अशा प्रकारचं वातावरण त्यांनी या ठिकाणी एक या मतदारसंघातले सिनियर नेते म्हणून त्यांनी तयार करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. कोण असेल या मतदारसंघातला उमेदवार, कारण अनेकांची नावं चर्चली. जो कोणी उमेदवार असेल तो शेवटी नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लढेल, नरेंद्र मोदीजींच्या नावाचा हात संसदेमध्ये वर करेल आणि त्यामुळे जो कोणी असेल तो 2 लाखपेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी निवडून येईल. धन्यवाद. साहजिकच आहे, अमित साटम आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलेले आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो 2 लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन जे आहे तो जिंकून येईल असा विश्वास ते व्यक्त करतायत. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.